हॅलो फ्रेंड्स, राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पितृपक्षामध्ये कावळा आपल्याला काही संकेत देत असतो व ते संकेत जे काय आपल्याला भेटतात तर ते आपल्याला भाग्य बदलण्याचे संकेत असतात। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत आणि असे आपण 14 संकेत पाहणार आहोत की पितृपक्षामध्ये कावळा जो आपल्याला देतो। तर हे जे काही संकेत आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप छोटासा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आरामात शेवटपर्यंत पाहू शकता। फक्त तुम्हाला जास्तीत जास्त 5 मिनिटं वेळ काढायची गरज आहे। तुम्ही जर का हा 5 मिनिटं वेळ काढला तर तुमचं सुद्धा आयुष्य चांगलं म्हणजे छान भरभराटीने भरून जाईल बरं का। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 2024 मध्ये 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे। अशा वेळी पितृपक्षात कावळ्याने मनुष्याला हे संकेत दिले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि लवकरच ते तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे सुखाचे चांगले दिवस चालू होणार आहेत असे समजावे। कावळा काही खास लोकांनाच हे संकेत देतात आणि जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर तुम्ही देखील हे संकेत कुणाला सांगू नका। कावळा हा असा प्राणी आहे ज्याला चांगली वाईट घडणाऱ्या गोष्टींची माहिती घडण्यापूर्वीच माहिती असते। कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती आहेत। मनुष्याच्या पुढे काय होणार आहे हे आधीच माहीत असते। आपल्या समाजात लहानपणापासूनच चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात। शकुनशास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कावळ्याच्या संबंधित चांगल्या आणि वाईट गोष्टीशी संबंधित काही माहिती देणार आहे, तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका। तर मित्रांनो, जर का तुम्हाला आपल्या श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला अजिबात विसरू नका आणि तसेच हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा जर का तुम्हाला आवडला असेल तर। आता पुढे पाहूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो का नाही आवडतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा बरं का। तर मित्रांनो, कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाची कथाही सांगितलीच होती। तर ती कथा जर का तुम्ही आतापर्यंत ऐकली नसेल तर नक्कीच जाऊन पहा की ती कथा काय आहे। कारण ही कथा जर का तुम्ही ऐकली ना तर तुमची इच्छा जी काय आहे ती तुमचे पूर्वज आहेत ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण करतील, तुम्हाला चमत्कारी आशीर्वाद सुद्धा देतील। त्यामुळे ही कथा नक्कीच तुम्ही ऐका। कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये ती कथा आहेच। तर चला महत्त्वपूर्ण माहितीला आता आपण सुरुवात करूया। तर क्रमांक 1, जर तुम्हाला प्रवासात कावळा पाणी पिताना दिसला तर हे धनलाभाचे लक्षण आहे। तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल। नंबर 2, जर तुम्हाला रस्त्यात कावळ्याच्या तोंडात भाकरी किंवा मांसाचा तुकडा दिसला तर हे तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे। सकाळी जर कावळा येऊन तुमच्या पायांना स्पर्श करून निघून गेला तर हे तुमच्या प्रगतीचे आणि संपत्तीचे लक्षण आहे। असे मानले जाते की जर कावळा जमीन खोदताना दिसला तर कुटुंबाला याचा खूप मोठा फायदा होतो। वाटेत झाडाच्या फांदीवर कावळा बसलेला दिसला तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळते। आता सूर्योदयाच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा घराच्या छतावर 2 ते 3 कावळे बोलताना दिसले तर हे तुमच्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे। पण संध्याकाळी कावळ्याने छतावर येणे किंवा बोलणे हे शुभ मानले जात नाही। म्हणून नीट लक्षात ठेवा की तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला छतावर 2-3 कावळे बोलताना दिसले तर हे तुमच्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे। पण रात्रीच्या वेळी जर का तसे काही दिसले तर ते मात्र शुभ मानले जात नाही। आणि जर का तुम्हाला कावळा चोचीत बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहे। तुम्हाला
काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये आता शुभ होणार आहे, तुम्हाला काहीतरी गोड बातमी भेटणार आहे, हे मात्र नक्कीच आहे. प्रवास करताना जर कावळा खूप बोलत असेल आणि तुमच्या उजव्या बाजूने निघून गेला आणि त्याच मार्गाने उडून गेला तर तुमचे जे काही कठीण काम आश्चर्यकारकपणे यशस्वी होईल. दुपारच्या आधी जर तुम्हाला पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून झाडावर बसलेला कावळ्याचा आवाज ऐकू आला तर ते स्त्रीचे लक्षण मानले जाते. जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे भांडे असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण असते. हे संपत्तीचे लक्षण मानले जाते की तिच्या घरामध्ये आता लवकरच माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे, तिचे घर समृद्धीने भरून जाणार आहे. जर कावळा तुमच्या घरात वाळू, धान्य, ओली माती किंवा फळांची फुले आणत असेल तर ते अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे. म्हणजे अचानक म्हणजे तुम्ही जर एखादी लॉटरी जिंकू शकता असे मानले जाते की पूर्वज खूप खूप आणि खूपच आनंदी आहेत. वैशाख महिन्यात जेव्हा कावळा हिरव्या झाडावर आपले घरटे बनवतात तेव्हा हे पावसाचे लक्षण आहे. जर कावळे एकमेकांच्या तोंडामध्ये आपल्याला अन्न देताना दिसले तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. म्हणजे हे सुद्धा एक चांगल्या लक्षणाचाच प्रकार आहे. जर का कावळे एका चोचीतून दुसऱ्या चोचीत जर का अन्न देत असेल तर हे सुद्धा एक चांगलेच लक्षण आहे. तुमच्यासाठी काहीतरी शुभ होणार आहे. सकाळी उठल्यानंतर जर कावळा तुमच्या घरी आला आणि जेवायला लागला तर हे पाहुण्यांचे लक्षण आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. एखादा पाहुणा येणार आहे किंवा तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळाले असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात हे मात्र आता नक्कीच आहे. तुमची गरिबी आता कायमची नष्ट होणार आहे. तुमच्या घरामध्ये समृद्धी नांदायला लागणार आहे हे मात्र तुम्ही तुमच्या मनाशी नक्कीच ठरवा. कावळ्याचे हे जे संकेत आहेत ते जर का तुम्हाला असे काही संकेत जर का तुम्हाला मिळाले तर तुमचे सर्व काही दुःख आता नष्ट होणार आहेत असे तुम्ही समजून जा. तर मी पहिलेच म्हणलं होतं की महत्त्वपूर्ण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.